तो ब्रॅग्स इक्वेशन सुद्धा तुम्हाला 8 मार्कला विचारू शकतात. सो राईट ऑर डिराइव्ह द ब्रॅग्स इक्वेशन्स अँड कंडिशन इंटेन्सिटीज. त्यानंतर तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय डिफ्रॅक्शन्स, एक्सरेज, व्हॉट डू यू मीन बाय लॉ पॅटर्न्स, त्या 4 मार्कला विचारू शकतोय. पण जर तुम्हाला डिटर्मिनेशन्स ऑफ मेथड्स ऑफ एक्सरे डिफ्रॅक्शन्स मेथड्स, रोटेटिंग माउंटिंग क्रिस्टल राउंड मेथड्स किंवा पावडर मेथड जर विचारली तर ते 8 मार्कला असेल. ओके. पण एकच जर मेथड्स विचारली तर ती 4 मार्कला असेल. पण एक्सरे डिफ्रॅक्शन्स मेथड एक्सप्लेन करा म्हटलं तर दोन्ही करायला लागणार आणि त्या 8 मार्कला असेल. पण सिंपल एकच मेथड विचारली तर ती 4 मार्कला असेल. देन NaCl आणि KClचं स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला डिटर्मिनेशन्स ऑफ दिस मॉलिक्युल्स ऑर देअर क्रिस्टल्स ते आपण जे बघितलंय किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या 4 मार्कला असतील. ओके. अशा पद्धतीचे तुम्हाला काही शॉर्ट एक्सरसाइज किंवा लॉंग एक्सरसाइज कधी-कधी असं पण विचारतात, डिराइव्ह द ब्रॅग्स इक्वेशन्स ॲज एन लॅम्बडा इक्वल्स टू 2d sin थिटा. म्हणजे तिथे दिलेलंच असते ब्रॅग्स इक्वेशन हे असं आहे असं दाखवा म्हणतात ते. तर आपल्याला फक्त ते इक्वेशन्स डिराइव्ह करायचे. प्रश्न कसाही विचारला तर इक्वेशन हे डिराइव्ह करायचं असते. फॉर एक्झाम्पल डिराइव्ह द ब्रॅग्स इक्वेशन फॉर इंटरप्लेनर डिस्टन्स ऑफ क्रिस्टल्स असं जरी असेल तर इक्वेशन कुठलं आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. नाहीतर तुम्ही कन्फ्युज होताय की इंटरप्लेनर डिस्टन्स ऑफ क्रिस्टलचा इक्वेशन्स काय असणार आहे. तर हे इक्वेशन म्हणजे ब्रॅग्स इक्वेशन्स म्हणजे तुम्हाला डिराइव्ह काय करायचं आहे एन लॅम्बडा इक्वल्स टू 2d sin थिटा. म्हणजे तुम्हाला डिराइव्ह द ब्रॅग्स इक्वेशन्स किंवा डिराइव्ह द इक्वेशन्स फॉर इंटरप्लेनर डिस्टन्स ऑफ अ क्रिस्टल असं विचारलं तरी सुद्धा ब्रॅग्स इक्वेशनच डिराइव्ह करायचं. कधी-कधी असं पण विचारतात, व्हॉट इस अ ब्रॅग्स इक्वेशन अँड हाऊ इट इस यूज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ NaCl असं सुद्धा विचारतात. जे की आपण डिटर्मिनेशन ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ NaCl जे बघितलंय ना, ते आन्सर इथे तुम्हाला लिहायचं आहे. फक्त इथं ब्रॅग्स इक्वेशन्स काढत बसायचे नाही. ओके. ब्रॅग्स इक्वेशन्स तुम्हाला माहीत आहे. फक्त त्याची डेफिनेशन्स लिहायची आणि देन वी हॅव टू डिटरमाइन द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ NaCl ऑन द बेसिस ऑफ ब्रॅग्स इक्वेशन. ओके. जे आपण बघितलंय. त्या पद्धतीने ते डिटरमाइन करायचे. सो हे लॉंग एक्सरसाइज, शॉर्ट एक्सरसाइज तुम्हाला विचारतात आणि नवीन पॅटर्न असा आहे, जर तुमची एक्झाम झाली ऑफलाईन, तर तुम्हाला वन सेंटेन्स मध्ये आन्सर लिहिण्याचे आता यावेळेस हे आहे. काही ऑब्जेक्टिव्ह असतात आणि काही वन सेंटेन्स मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचं. म्हणजे डिफाईन युनिट सेल. युनिट सेल. आता इथं वन सेंटेन्स म्हटलंय, पण युनिट सेलची डेफिनेशन हे 2 सेंटेन्सची आहे. मग तुम्हाला ते लिहायला पाहिजे. मग वन सेंटेन्स म्हणजे आता ते डेफिनेशन जेवढी असेल तेवढी लिहा. व्हॉट इज स्पेस लॅटिस? स्पेस लॅटिस म्हणजे काय? तर इथे पूर्ण एक्सप्लेनेशन देत बसायचं नाही. व्हॉट इज स्पेस लॅटिस? वन सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. स्पेस लॅटिस म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल आता जर तुम्हाला विचारलं की स्पेस लॅटिस म्हणजे काय? तर तुम्ही काय लिहिणार? स्पेस लॅटिस मे बी डिफाईन्ड ॲज एन अरे ऑफ पॉइंट्स शोविंग हाऊ atoms, ions are arranged in the different sites in a three-dimensional space. त्याला स्पेस लॅटिस म्हणायचं. ओके. किंवा मग स्पेस लॅटिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ क्रिस्टल लॅटिस. सो बेटर वे यू आर रिप्रेझेंटिंग द पॉइंट्स ॲट एनी कॉर्नर्स ऑफ atoms ऑफ द स्पेस. जे आपण आधी म्हणतोय तेवढंच फक्त लिहायचं आहे. स्पेस लॅटिस म्हणजे काय? जर लॅटिस साइट्स तुम्हाला विचारलं तर इट इज द पोझिशन ऑक्युपाइड बाय द पॉइंट्स ऑर पार्टिकल्स इन अ क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड एज द लॅटिस साइट्स ऑर द लॅटिस पॉइंट. असे सिंपल वन सेंटेन्स मध्ये असलेले नवीन हे आहे जे तुम्हाला या सिलेबस मध्ये हे केलंय. तुमची ऑफलाईन एक्झाम झाली नाही म्हणून तुम्हाला लक्षात येणार नाही हा क्वेश्चन पेपर, पण हा चेंज झालेला आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये की वन सेंटेन्स आणि मल्टिपल चॉईस. आधी कसं होतं फक्त 8 मार्कला किंवा 10 मार्कला मल्टिपल चॉईस विचारायचे, पण आता तसं नाहीये. 5 मार्कला मल्टिपल चॉईस आणि 5 मार्कला हे क्वेश्चन्स अशा पद्धतीने ते त्याचं डिस्ट्रिब्युशन्स आहे. म्हणजेच तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की तुम्हाला हे असा पॅटर्न्स आलेला आहे. ओके. सो this is all about the patterns for युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन्स पॅटर्न. युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनचा हा अशा पद्धतीचा पॅटर्न्स तुम्हाला आला आहे. ओके. सो काही एक मिनिट. Then some of the questions which is belongs to these multiple choice, that is the MCQ.
जसं तुम्हाला आता काही एमसीक्यूज मी तुम्हाला विचारतोय आणि त्याचे आन्सर्स आपण बघूया, तुम्हाला ते पण होईल. कारण आता एमसीक्यू वर थोडंसं जास्त का आपण डिस्कस करतोय की जर ऑनलाईन एक्झाम झाली तर तुम्हाला एमसीक्यूच असणार आहे, जसं आता लास्ट सेमिस्टरला झालंय. त्यामुळे थोडंसं त्याच्यावर आणि वन सेंटेन्स वर हे करूया. ठीक आहे. So first question is three dimensional arrangement of atoms in a space is called as, काय म्हणतात त्याला? Three dimensional arrangement of atoms in a space is called as space lattice point, lattice plane or space lattice or lattice unit. काय म्हणतात? थ्री डायमेन्शनल मी सगळ्यांना अनलॉक केलेला आहे, त्यामुळे तुम्ही बोलू शकताय, डोंट वरी. तुम्ही मला आन्सर देऊ शकताय. थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ ऍटम्स, म्हणजे जर थ्री डायमेन्शनल मध्ये जर तुमचा ऍटम हा अरेंज असेल त्या स्पेस मध्ये, तर त्याला काय म्हणतात? लॅटिस पॉइंट म्हणतात, लॅटिस प्लेन म्हणतात, स्पेस लॅटिस म्हणतात की लॅटिस युनिट म्हणतात? काय? येस, काय म्हणणार? थ्री डायमेन्शनल्स मध्ये जर तुमचे ऍटम्स असेल तर स्पेस लॅटिस म्हणणार ना. ओके. Three-dimensional arrangement of atoms in a space is called as space lattice. Okay. Second objectives give us second MCQ. The smallest sample of crystals is called as smallest sample of crystal. त्याला काय म्हणतोय आपण? युनिट सेलच म्हणणार ना. लॅटिस पॉइंट किंवा लॅटिस प्लेन किंवा स्पेस लॅटिस नाही, तर त्याला आपण युनिट सेल म्हणतो. त्याला काय म्हणतोय आपण? युनिट सेल. ओके. स्मॉलेस्ट सॅम्पल ऑफ क्रिस्टल, क्रिस्टलचा सर्वात छोटासा भाग जो असतो त्याला युनिट सेल म्हणतोय. ओके. देन थर्ड, द इंटरफेशियल अँगल ऑफ द सेम टाइप ऑफ क्रिस्टल इज ऑलवेज, म्हणजे इंटरफेशियल अँगल ऑफ सेम टाइप, एकाच क्रिस्टल्स मध्ये जर 2-3 इंटरफेशियल अँगल असेल तर ते अँगल कसे असतात? 90 डिग्री असतात, लेस दॅन 90 डिग्री असतात किंवा 180 डिग्री असतात, ती कॉन्स्टंट असतात. काय असतात? इट इज ऑलवेज कॉन्स्टंट, म्हणजे सगळेच्या सगळे अँगल्स जे असतात ते सारखेच असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असा 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 कसाही लॅटिस घेतला तर या लॅटिस मध्ये हे जे इंटरफेशियल अँगल असतील, ऑल द अँगल्स आर कॉन्स्टंट. म्हणून तर आपण दी इंटरफेशियल लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ इंटरफेशियल अँगल्स आपण बघतोय, म्हणजे हे अँगल्स काय असते? कॉन्स्टंट असतात. म्हणून त्याला इंटरफेशियल अँगल्स असतात आणि म्हणून तो लॉ आहे, लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ interfacial angles. Next question, if the crystals present, if the crystal present the same appearance when it rotate through 120, then the axis is called as, म्हणजे हे कुठला हे आहे? दिस इज किती डिग्रीनी अँगल्स तुमचा जो अपियर होत असेल, म्हणजे 120 नी जर तुमचा तो क्रिस्टल्स सेम तुम्हाला अपियर होत असेल तर त्याला काय म्हणतोय? टू फोल्ड ऍक्सिस सिमेट्री म्हणतोय, थ्री फोल्ड ऍक्सिस सिमेट्री म्हणतोय, फोर फोल्ड ऍक्सिस सिमेट्री म्हणतोय की सिक्स फोल्ड ऍक्सिस सिमेट्री म्हणतोय? किती यांनी हे होते ते? येस, थ्री फोल्ड ऍक्सिस सिमेट्री. त्याला आपण थ्री फोल्ड ऍक्सिस, 120 डिग्री एवढ्या अँगलनी जर सेम फेस तुम्हाला परत दिसत असेल, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही थ्री काय म्हणतात त्याला, चेंज केलाय, तर जो जी फेस आहे, सेम फेस, ही जर तुम्हाला 120 डिग्रीनी जर तुम्हाला परत दिसत असेल, तर ती जी फोल्ड असेल, ती जी ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल, ती दॅट इज दी थ्री फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. दॅट इज थ्री फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. थ्री फोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री 120. ओके. 60 असेल तर वेगळं असेल, 180 असेल तर वेगळं असेल. ओके, ते आपण बघितलेलं आहे की ऍक्सिस ऑफ सिमेट्री मध्ये आपल्याला ते आपण बघितले की किती अँगलनी जर ते चेंज होत असेल, समजा 120 असेल तर थ्री फोल्ड आहे, 60 नी जर रोटेट होत असेल तर दॅट इज दी सिक्स फोल्ड सिमेट्री, 90 नी जर रोटेट होत असेल किंवा 90 डिग्री अँगल्सनी हे झाल्यानंतर जर तो येत असेल तर फोर फोल्ड सिमेट्री. ओके. सो 120 असेल तर थ्री फोल्ड, 90 डिग्री अँगल्सनी असेल तर फोर फोल्ड, देन जर 60 डिग्रीनी असेल तर फोर फोल्ड. ओके, सिक्स फोल्ड, सॉरी, सिक्स फोल्ड, राईट. द नेक्स्ट क्वेश्चन इज any crystals, in any crystals there can be,
सेंटर ऑफ सिमेट्री. आता कुठल्याही क्रिस्टल्स मध्ये ओनली वन सेंटर ऑफ सिमेट्री असते, टू सेंटर ऑफ सिमेट्री, मेनी सेंटर ऑफ सिमेट्री, सेम सेंटर ऑफ सिमेट्री. काय असणार आहे? ओनली वन सेंटर ऑफ सिमेट्री. कुठलंही क्रिस्टल घ्या, सेंटर ऑफ सिमेट्री ही एकच. ओके, एनी वन, कुठलंही क्रिस्टल्स घेतलं तरी सेंटर ऑफ सिमेट्री ही ओनली वन. त्याचं आन्सर सोपं असतं. NaCl क्रिस्टल्स हे एक्झिबिट्स द एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. किती एलिमेंट ऑफ सिमेट्री एक्झिबिट्स करते आपण बघितलेलं आहे की NaCl crystals it is exhibit 32, 23, 53 और 8. किती तर 23 एलिमेंट ऑफ सिमेट्री. त्यापैकी म्हणजे 9 प्लेन ऑफ सिमेट्री असतात, 13 ऍक्सिस ऑफ सिमेट्री असतात आणि 1 सेंटर ऑफ सिमेट्री. अशा टोटल 23 एलिमेंट्स ऑफ सिमेट्री एक्झिबिट्स करते किंवा दाखवतोय NaCl क्रिस्टल्स. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज what are the reciprocals of the Weiss indices. हे रेसिप्रोकल्स असतात वेस इंडायसेस. जे स्पेस लॅटिस प्लेन असते, लॅटिस साइट असतात, स्पेस लॅटिस असतात का मिलर इंडायसेस. कुठलं काय असतंय? रेसिप्रोकल्स ऑफ वेस इंडायसेस. वेस इंडायसेसचा रेसिप्रोकल्स काय असतो? मिलर इंडायसेस ना. मिलर इंडायसेसच असणार आहे, दुसरं काय असणार आहे? लॅटिस प्लेन लॅटिस साइड असू शकत नाही, त्यामुळं मिलर इंडायसेस. ओके, then Weiss indices of a crystal's plane. Weiss indices of a crystal's planes are 1, 1 by 2, 3 by 2. What are its Miller indices? कोण सांगते? हे आपण बघितलंय. काय असणार आहे आन्सर? 3, 6, 2. 3, 6, 2. आताच आपण हा प्रॉब्लेम बघितलेला आहे, त्यामुळं याचा आन्सर असणार आहे B, C, 3, 6, 2. 3, 6, 2. Then next question, that is the 111 plane of a crystal is called as cubic plane, cube, diagonal plane or face plane. कुठला प्लेन असतोय 111? It is a yes, it is, कोण सांगताय? क्यूब डायगोनल प्लेन. ओके, ते तो डायगोनल असतोय, तिन्ही ऍक्सिसला तो इंटरसेप्ट करतोय किंवा कट करतोय, म्हणून तो डायगोनल असतोय, पण तो क्यूब मध्ये असतोय, त्यामुळे तो क्यूब डायगोनल प्लेन असतो. ओके, 111 हा 111. 100 हा फेस प्लेन असतो क्यूब मधलाच. ओके, आणि जो तुमचा 110 जो असतो तो 110 it is a plane that is the is simply called as the diagonal plane. तो जो असतो तो diagonal plane असतो. So then next question is a crystal's plane intercept the crystallographic axis at the multiples of units distance 2, 3, 1. Its Miller indices will be. आता याचे मिलर इंडायसेस काय होणार? 2 by 3. ओके, 3 to 6. 3 to 6 याचे मिलर इंडायसेस काय होणार? 3 to 6. 3 to 6. तुम्हाला मी अनलॉक केलेला आहे, तुम्ही पण आन्सर देऊ शकताय. आता हा नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हालाच विचारतो, तुम्ही सांगायचं. इफ द प्लेन कट्स द 2 कोऑर्डिनेट्स, जर प्लेन 2 कोऑर्डिनेट्सला कट होत असेल, कोऑर्डिनेट ऍक्सिसला म्हणजे एक्स होईल, वाय होईल, झेड होईल, कुठल्याही कोऑर्डिनेटला तो कट करत असेल, अँड इट इज पॅरलल टू द थर्ड ऍक्सिस, म्हणजे तिसऱ्या ऍक्सिसला तो पॅरलल आहे, देन इट इज कॉल्ड ऍज प्लेन. कुठला प्लेन म्हणतोय? क्युबिक प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन, क्यूबिक डायगोनल प्लेन और डायगोनल प्लेन. येस, कोण सांगतंय आन्सर? तुम्हाला अनलॉक केलंय, तुम्ही बोलू शकताय किंवा चॅट मध्ये पण लिहू शकताय. सांगा बघू. प्रश्न काय आहे की इफ द प्लेन कट्स द 2 कोऑर्डिनेट ऍक्सिस, जर आपण प्लेन टाकलाय आणि तो जर 2 ऍक्सिसला एक्स असेल, वाय असेल किंवा झेड असेल, कुठल्याही 2 ऍक्सिसला तो इंटरसेप्ट होत असेल किंवा कट करत असेल, आणि तिसरा जो आहे तो तिसऱ्या ऍक्सिसला तो काय होतोय? पॅरलल असतोय.
सो अशा प्लेनला आपण कुठला प्लेन म्हणतोय? क्युबिक प्लेन म्हणतोय, क्युबिक डायगोनल प्लेन म्हणतोय, हॉरिझॉन्टल प्लेन म्हणतोय की डायगोनल प्लेन म्हणतोय? काय म्हणतोय आपण त्याला? येस, एनीवन सांगा. आताच सांगितलंय की मी 110 हा कुठला प्लेन असतोय? डायगोनल असतोय. आता 110 मी कसं म्हटलंय? कारण तो दोन ऍक्सिसला कट करतोय ते 11 आणि एका ऍक्सिसला तो पॅरलल असतोय तो 0 म्हणजे तो पॅरलल म्हणजे इन्फिनिटी, इन्फिनिटी म्हणजे 0 बरोबर. सो 110 म्हणजे डायगोनल प्लेन, 110 म्हणजे डायगोनल प्लेन म्हणजेच काय? दोन ऍक्सिसला कट करतोय आणि तिसऱ्या ऍक्सिसला पॅरलल असतोय. त्याला जे प्लेन्स असतात ते म्हणजे कुठलं 110 आणि तो कुठला असतो तर डायगोनल प्लेन असतो. ओके. देन n लॅम्बडा इज इक्वल्स टू 2d sin थिटा रिप्रेझेंट द इक्वेशन. कुठलं इक्वेशन आहे हे? ॲव्होगॅड्रोचं आहे, नर्स्ट इक्वेशन आहे की ब्रॅग्स इक्वेशन आहे की प्लँक्स इक्वेशन आहे? ऑफकोर्स इट इज अ ब्रॅग्स इक्वेशन. हे कुठलं इक्वेशन्स आहे? ब्रॅग्स इक्वेशन्स आहे. मी काही बोलतच नाहीये, फक्त 14 जण राहिलेत. ठीक आहे. पण आता हा प्रश्न तुमच्यापैकी कोणीतरी सांगायचा. चॅट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्हाला अनलॉक केलंय तुम्ही, हे करू शकताय, बोलू शकताय तुम्हाला स्वतः अनलॉक करून. युनिट सेल ऑफ केसीएल असोसिएटेड विथ, युनिट सेल ऑफ केसीएल असोसिएटेड विथ मॉलिक्युल्स ऑफ केसीएल. किती असतात केसीएल? जेवढे एनएसीएल असतात तेवढेच केसीएल असतात. किती असतात? 4 असतात, 6 असतात, 3 असतात किंवा 4.5 असतात. किती असतात? येस, केसीएल चे मॉलिक्युल्स किती असतात? इट इज 4. इट इज 4. किती असतात? 4 असतात. राईट. सो unit cell of NaCl contains Na plus ions and Cl minus ions. किती असतात? Na plus किती असतात आणि Cl minus किती असतात NaCl क्रिस्टल्स मध्ये? येस, 14 Na पॉझिटिव्ह असतात आणि 13 Cl मायनस आयन्स असतात. बरोबर. FCC lattice is associated with the structural units. FCC कुठल्या स्ट्रक्चरल युनिट्स म्हणजे असोसिएटेड असतात? 6, 3, 8, 4. Yes, it is 4 FCC. The ratio of D100 is to D110 D is to D11. 1 is to 1 upon root 2 is to 1 upon root 3. Then the crystals belongs to FCC असतोय बॉडी सेंटर्ड असतोय की सिंपल क्युबिक असतो की कोप्लेनर लॅटिस असते? ते आपल्याला माहित आहे. हे काय असतोय? 1 is to 1 upon root 2 is to 1 upon root 3. हे काय असतंय तर हा असतोय आपला कशाची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ही? ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे सिंपल क्युबिक. कशाची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ही? सिंपल क्युबिकची स्टँडर्ड व्हॅल्यू. ओके. शेवटले 2 प्रश्न आहेत ते डिस्कस करूया आणि थांबूया. NaCl crystals each Na plus ions is surrounded by 6 equidistant Cl minus ions. याचे आन्सर काय असतात? 6 असणार. इथे 4, 3, 2 दिलेलं आहे पण आन्सर 6. Cl मायनस सुद्धा 6 Na ने सराउंडेड असतात आणि Na प्लस सुद्धा 6 मायनस 6 Cl मायनस ने सराउंडेड असतात. Last question, that is lattices which are constituted entirely. Lattices which are constituted entirely by ions are known as lattices. आता लॅटिसेस जो काय असेल हा कशाने कन्स्टिट्यूट झालेला असेल? एंटायरली बाय द आयन्स आर नोन एज स्पेस लॅटिस, आयनिक लॅटिस, युनिट लॅटिस और क्यूब लॅटिस. कशाने असते? सोपं उत्तर आहे. Lattices which are constituted entirely by ions are known as ionic lattices. जर ions ने तो binder होत असेल तर ionic lattices ना. So in this way this is the your solid state chemistry. This unit is over now with the whole discussions, revisions and problems.
त्याच्यावर दोन्ही केमिकल कायनेटिक्स आणि सॉलिड स्टेट वरती आपण ऑनलाईन टेस्ट नेक्स्ट लेक्चर्स पासून हे करूया. आणि टेस्ट फक्त तुमच्या लेक्चर टायमिंग मध्येच असेल. ओके, त्यामुळं लेक्चर टायमिंग मध्येच टेस्ट असणार आणि लेक्चर टायमिंग मध्येच तुम्हाला ते सोडवावे लागतील. नाव आय एम गोइंग टू स्टॉप द क्लास. ओके, काही अडचण असेल तर विचारा नंतर.